हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे 11 फेब. तर आज माझ्या ऑपरेशनला 2 महिने कंप्लीट झाले. आणि आता मी रेकॉर्डिंग का चालू केलं तर माझ्या वडिलांना मंथली डॉक्टरांकडे आणावं लागतं फॉलोअपला. आता माझा भाऊ सागर नगरसेवक झाला, गटनेता झाला आणि तो फार बिझी असतो. आणि तरीसुद्धा आईवडिलांसाठी तो नेहमी वेळ काढतो. परंतु मग आई मला सांगत होती की दादांना दवाखान्यात न्यायचं आहे. तर मग मी म्हटलं प्रशांतजी आणि प्रतीक रोज येताच, तर मग ते घेऊन येतील. तर आज तर काय प्रतीकला थोडंसं थ्रोटमध्ये इन्फेक्शनसारखं वाटतं आहे, म्हणून तो रेस्ट करतो आहे. आणि तसं आज प्रशांतजींचं विशेष काम नव्हतं सिन्नरला, पण मग दादांना दवाखान्यात आणायचं होतं म्हणून मग प्रशांतजी गेले. आणि आता 2:45 वाजले, तर मग ते गेलेच लेट, आता बरंच लेट गेले, ते 1 नंतर वगैरे गेले. तर मग आता ते दादांना घेऊन आले. मी जस्ट त्यांना कॉल केला तर ते आमच्या इथला एरियाच क्रॉस करत होते. मग ते बोलले की मी यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि मग घेऊन घरी येतो. तर माझे वडील ह्या घरामध्ये नाही आले. ह्या घरामध्ये राहायला येऊन आम्हाला 3 तारखेला 4 महिने झाले. 3 की 4 तारखेला आम्ही आलो होतो, तर 4 महिने झाले. परंतु माझे वडील काय आले नाही. आता ते कसे पॅरलाईज आहे आणि ते फिरतात, काठी घेऊन वगैरे चालतात. तर मागे मी त्यांना बोलवलं होतं, तर तेव्हा इलेक्शनचा पिरियड होता आणि त्याच्यानंतर आणायचं, तर मी स्वतःच पेशंट झाले. तर आजही आता मी आईला सांगितलं होतं की कपडे घेऊन या राहण्याच्या दृष्टीने, पण मग आई बोलली नको, तुला अजून डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे. डॉक्टरांनी मला 3 महिने जपायला लावलं आहे. आता 2 महिने झाले, तर माहीत नाही आता ते कपडे वगैरे घेऊन आले की नाही. परंतु आता दवाखान्यात जाऊन माहीत नाही आता किती वेळ लागेल त्यांना. तर दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर येतील ते घरी. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आज आहे 13 फेब्रुवारी. आणि खूप सगळ्या मैत्रिणींचं म्हणणं असं की तू रोज का ब्लॉग टाकत नाही. परंतु मला असंच वाटतं की रोज मी वेगळं असं काही तुम्हाला दाखवू शकत नाही. तर मी काय दाखवू असंच नाही का, तरी पण मी ट्राय करेन. आणि हो, आज कूक येणार नाही आहेत, त्या कल्पनाताई. आजच काय त्यांनी लागोपाठ 3 दिवस येणार नाही असं सांगितलं. त्यांच्या मावशीकडे की कुठेतरी काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्या गेलेल्या आहे. तर 3 दिवस त्या येणार नाही आहे. तर आता मला स्वयंपाक करायचा आहे. तर मी पडलेली होते बेडवर. हे बघा, इथे माझा बेल्ट इथेच ठेवलेला असतो. तर मी आता उठते, संध्याकाळच्या आधी देवांच्या आरत्या वगैरे करून घेते. मग 7च्या आत माझं डिनर करते, सूप बनवते किंवा जे काही मला खायचं असेल ते. आणि मग नंतर प्रशांतजी आणि प्रतीक यांच्यासाठी जेवण बनवते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे महाशिवरात्री. तर सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीचा खूप खूप शुभेच्छा. माहीत नाही व्हिडिओ कधी तुमच्यापर्यंत येईल, तर आज महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला शुभेच्छा देते. मी तसं तर साडी नेसायला हवी होती, पण तुम्हाला माझा प्रॉब्लेम माहिती आहे. साड्या वगैरे जे कुठे ठेवलं आहे मी नाही काढू शकत, वापरू शकत नाही. त्याच्यामुळे वरच्यावर लकीली मला ड्रेस तरी पांढरा भेटला, तर मी हा ड्रेस घातला. जसं की तुम्ही बघू शकता माझ्या कपाळाला चंदन भस्म आहे. तर माझी देवांची पूजा करून झाली आहे, पण महादेवांची जी खास विशेष पूजा आज महाशिवरात्रीनिमित्त करायची आहे, ती मी 4 प्रहरी असतात, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते परत 6. तर मला एवढं 4 करणं तर शक्य नाही, एवढं बसणं अलाउड नाही. परंतु मी जी पहिली प्रहर आहे 6 ते 9मध्ये महादेवाची विशेष पूजा करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. रुद्राभिषेक असेल किंवा 108 बेल महादेवांना अर्पण करायचं असेल, तर ते मी 6 ते 9च्या दरम्यान करणार आहे. हो, ज्या ताई मला मागे फुलं द्यायच्या, दीपाली ताई, त्यांना मी काल फोन केला होता आणि त्यांना मी बोललं की मला 108 बेल द्या. तर त्या बोलल्या की बघेल मी, जमलं तर. म्हटलं नाही, नक्की सांगा मला, नाही तर मग मला दुसरीकडून व्यवस्था करायला. तर त्या बोलल्या हो ठीक आहे, देईल, पण 200 रुपये लागतील 108 बेलला. म्हटलं चालेल. तर मग त्या आता गेटवर बेल आणि फुलं ठेवून गेल्या आहे. तर मी आधी पूजा वगैरे करून घेतली आणि मग मी आता खाली गेटवर चालली आहे बेल आणि फुलं घ्यायला. आज आमच्या सोसायटीमध्ये जो गेटच्या तिथेच एरिया होता ना, तिथे ग्रीन जिम, तुम्हाला ग्रीन जिमची कॉन्सेप्ट माहीतच असेल, तर ते बनवलं आहे आणि त्याचं पण आज ओपनिंग होतं. तर काहीतरी प्रोग्रामही चालू आहे. मी त्या प्रोग्रामसाठी नाही, परंतु म्हटलं खाली जाऊ, गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन करू. आज तर काय कुठे जाणं होणार नाही. प्रशांतजी सिन्नरला गेले, प्रतीक पुण्याला गेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये मंदिरांमध्ये खूप गर्दी असते. माझी ही पहिली शिवरात्री असेल, मी म्हणेल की मी मंदिरात गेली नाही बुवा पूजा करायला.
तर दर्शनाला जमलं तर आम्ही रात्री ट्राय करू, पण आज मुश्किलच असतं, गर्दीत मी जाणं योग्य नाही. पण चला आता खाली जाऊन बेलफुलं घेऊन येते आणि गणपती बाप्पाचं दर्शनही करून येते. पुन्हा एकदा तुम्हाला शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. भोलेनाथ महादेव खूप भोळे, तुमच्या माझ्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा ते पुरे करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि मी जसं म्हटलं सोसायटीमध्ये ग्रीन जिमचं ओपनिंग आहे. आता सभासद, सेक्रेटरी, चेअरमन जे काही असतील ते, तर इथे बरीच गर्दी आहे आणि हा अशा पद्धतीने कार्यक्रम चालू आहे. आणि जे इक्विपमेंट्स लावलेले आहे त्यांना अशा पद्धतीने बलून लावण्यात आलेले तुम्ही बघू शकता. आणि तिकडे बरंच पब्लिक आहे आणि काहीतरी ते चाललं आहे. तर चला आता मला जायचं आहे कुठे बाहेर गेटवर फुलं घेण्यासाठी. तर म्हटलं चला ही थोडीशी झलक तुम्हाला दाखवून देऊ. बायकाही आहे इथे, शिवसेनेचे नगरसेवक, त्यांची गाडी देखील आहे. मे बी त्यांच्या हस्ते असेल ओपनिंग. मी काय एवढं डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न नाही केला, पण तसंच दिसतंय गाड्या वगैरे आहे. तर नगरसेवकांच्या हस्ते करत असतील ओपनिंग. बरेच गेस्ट बोलवलेले दिसतात, कारण हे जे व्हेकल उभे आहेत ना, ही गेस्टसाठीची पार्किंग. मी त्या ताईंना 108 बेल सांगितले, परंतु अजून कुणासाठी तरी त्या ठेवून गेल्या होत्या. तर त्या दुसऱ्या ताई माझे घेऊन गेलेले दिसतात, कारण याच्यात तर 108 बेल नाही, याच्यामध्ये 8-10 बेल आहे फक्त. त्या बोलल्या थांबा ताई मी त्यांना फोन करते. फुलवाल्या ताईंनी त्या ताईंना फोन केला ज्या माझा बेल घेऊन गेल्या, आणि मग आता त्या येत आहे गेटवर. त्यांनी काय अजून व्हायला वगैरे नाही. बरं झालं, चला मला टेन्शन आलं होतं की माझं 108 बेल आता मी कुठे जाऊ घ्यायला. तेव्हा कार्यक्रम बराच जोरात चालू आहे, टाळ्या वगैरे वाजताय. आणि नगरसेवकांच्या गाडीला तर खूपच सुंदर हार लावताय ते लोक, अतिशय सुंदर, खूप मोठा, खूप भारी हार आहे. हे बघा इथे अशा पद्धतीने कार्यक्रम चालू आहे. आणि माझे फुलं कोणी नेले तर ही बघा आराध्या. आराध्या तू आली होती का फुलं घ्यायला? अच्छा, माझे नेबर अश्विनीची मुलगी आराध्या यांनी नेले बाय मिस्टेक. हे बघा कार्यक्रम चालू आहे. चला आज सुट्टी आहे का? मम्मी मंदिरात जाणार आहे का ग? तुला काही माहिती आहे का? हो जाणार आहे की थोड्या वेळाने, 4 का 5 वाजता जाणार. बरं चल, मी मम्मीलाच विचारते आता. नाही मम्मी आता घरात नाही आहे. हां, दुसऱ्यांकडे गेली. मग मम्मीने फोन करून सांगितलं का तुला? नाही मीच त्यांच्याकडे होती ना. अच्छा, तिथून तू घरी आली का मग? हो अच्छा, आलेला ना म्हणून. हां, मला मंदिरात जायचं होतं ग दर्शनाला. तू आहे का घरात जरा वेळ? नाही फुलं देऊन लगेच मग आमच्या दाराच्या कडीला टांग. हे तुमच्या घरात ठेव. हो. आराध्याला वरती पाठवलं मी, तिला म्हटलं तू जा वरती, मला बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे म्हटलं. आता आज संध्याकाळी वॉक करायला जमेल की नाही, तेव्हा दर्शन केलं असतं. तर आता आलेच तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घेते. बरं, गणपती बाप्पा किती छान दिसतात. एक मावशी रोज रांगोळी काढून जातात. बहुतेक हे व्हाईट कपड्यांमध्ये असले पाहिजे नगरसेवक. मी तर काही त्यांना ओळखत नाही, परंतु त्यांचा जो काही गेटअप आहे त्याच्यावरून असंच वाटतं आहे की ते नगरसेवक असावेत. बट आय डोंट नो, आय एम नॉट शुअर. ते इकडे आले होते मंदिराकडे, मंदिरात मात्र मध्ये आले नाही, बाहेरूनच नमस्कार केला. इथे काहीतरी केलं त्यांनी, बहुतेक इथे करणार असं काहीतरी आयडिया लोक त्यांना देत होते. तर चला आता आपण जाऊ घरी. चला, माझे बेल आणि फुलं मला मिळाले, मी हॅप्पी झाले. मला टेन्शन आलं होतं आणि गणपती बाप्पाचं दर्शनही झालं. आणि आता पुष्कळ किती वाजत आले माहिती का? 12:30 वाजले, कारण अश्विनी परत मला ते ग्रीन जिमचे जिथे कार्यक्रम चालू आहे चला म्हणे जाऊ. म्हटलं अगं बघितलं ना? ती म्हणे नाही चला आपण जाऊ जरा वेळ. मग तिथं जाऊन जरा वेळ उभे राहिलो. तर आता 1:15 वाजत आला आहे, परंतु मी काही खाल्लं नाही आहे. आणि हा उपवास कसा आहे, कोणी खातं मिठाचं, कोणी नाही खात. प्रशांतजींना केली होती सकाळी साबुदाणा खिचडी. मी मीठ नाही खात शिवरात्रीला. दही आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र करून ते मी खाण्याचा विचार करते. चला काहीतरी खाऊन घेते. या बाउलमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घेतलं, 3 चमचे असेल ते, आणि त्याच्यामध्ये भरपूर दही आणि थोडासा गूळ टाकून ते खाल्लं. बाय द वे, माझे मुलं जे आहेत ते महाशिवरात्री उपवास करता, आषाढी एकादशी उपवास करता, त्यानंतर श्रावणमधले 4 सोमवार उपवास करता. घरात नसले, लांब बसले तर मला फोन करून विचारता की मम्मा काय काय खाऊ शकतो. करीना आणि प्रतीक दोघंही पुण्यात आहे, तो त्याच्या कामासाठी ती तिच्या घरी. तर मी दोघांनाही मेसेज करून सांगितलं की तुम्ही आज काय काय खाऊ शकता. तर तरी पण आत्ता प्रतीकचा फोन आला, मम्मा स्ट्रॉबेरी शेक पिऊ शकतो का? म्हटलं मॅटर करतं की त्यात तुम्ही काय काय टाकता. ॲक्च्युली आयुर्वेदानुसार फ्रूट्स आणि दूध कंबाईन करणं
चुकीचं म्हटलं जातं. पण आपण खूप सगळे फ्रूट्स आणि दूध एकत्र करतो. मिल्कशेक, चिक्कूचा शेक बनवतो, ॲपलचा बनवतो. खूप सगळ्या फ्रूटबरोबर आपण दुधाचा वापर करतो. केळीचं शिकरेण करतो, आंब्याचा रस करतो. तर मग मी खट्टे फ्रूट नाही खायला पाहिजे ॲक्च्युली दुधाबरोबर. पण तो बोलला की स्ट्रॉबेरी, दूध आणि अजून ड्रायफ्रूट. म्हटलं ठीक आहे, चालेल. तर चला, आता दिवसाचं तो बोलला, मम्मा मी सकाळपासून फक्त एक बनाना खाल्ला आहे. मग मी पण त्याला सांगितलं की मी पण जस्ट आत्ता फिनिश केलं. थोडंसं दही आणि शेंगदाण्याच्या कूटने मी फराळ माझं करून घेतलं. आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे 5:45. तर मी पूजेची तयारी करते. मला शिवलिंगावर रुद्राभिषेक करायचा आहे. पाण्यानेच मी करणार आहे. आणि त्याचबरोबर मला 108 बेलपत्र पण अर्पण करायचे आहे. तर बेल तर मला फुलवाल्या ताईंकडून मिळाला. तो मी मोजत होते, कारण की फाटलेला, तुटलेला, चिरलेला, खराब बेल नसतो, नाही व्हायचा असतो. हे बघा, हे जे पानं मी ठेवले ना, हे 110 आहेत. 110 आहेत आणि जे की बिलकुल फाटलेले, तुटलेले, चिरलेले नाही. तर हे बघा, मी याच्यातून असे धुवून तिकडं ठेवले. तर एवढी सगळी पानांचीच वगैरे घाण असणारे बेलावर, दुसरी काय असणारे. आणि हे ते जे थोडेफार चिरलेले, ज्यांना होल आहे वगैरे असे, हे बघा कट झालेले, ते मी साईडला काढले. तर अशा पद्धतीने मी बेल स्वच्छ करून घेतला. आता मी पूजेची तयारी करून घेते. तुम्हाला आठवत असेल, एकदा मी हॉस्पिटलला गेली होती डॉक्टरांकडे. तर एका ताईंना आम्ही भेटलो होतो. तर त्यांच्या शॉपमधनं आम्ही ह्या वाती खरेदी केल्या होत्या. आणि त्या पैसे घेत नव्हत्या, पण प्रशांतजींनी दिले, कारण की देवाची वस्तू म्हटलं आम्हाला पावणार नाही. तर मी गाईच्या तुपामध्ये वाती देखील भिजवून घेतल्या. माझ्या संपल्या होत्या. तर एक 60 वाती साधारण मी याच्यामध्ये भिजवल्या. भरपूर वाती होत्या याच्यामध्ये. याच्या आधी पण मी एक डब्बा भिजवल्या होत्या. हा दुसरा डब्बा. आणि अजूनही भरपूर वाती याच्यामध्ये शिल्लक आहेत. इथे मी चौरंगावरती पांढरा कपडा अंथरलेला आहे आणि गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी लाल कपडा अंथरलेला आहे. इथे उजव्या बाजूला तेलाचा दिवा लावला, डाव्या बाजूला तुपाचा दिवा लावला. गणपती बाप्पासाठी मी खोबरं आणि गूळ देखील घेतलेला आहे प्रसादाला. हा माझा अभिषेक करायचा लोटा आहे. याला खाली आम्ही असं होल केलेलं आहे. परंतु मी सुपारी घेतली गणपती म्हणून. आणि मी पहिले गणपतीची, आपण कुठली पूजा करताना गणपती बाप्पाची पहिले पूजा करायची असते. तर म्हणून मी पहिले गणपती बाप्पांना स्नान घालून, त्यांची स्थापना करून, त्यांना नैवेद्य वगैरे दाखवून मग पूजेला प्रारंभ करणार आहे. तेचबरोबर मला रुद्राभिषेक करायचा आहे. तर मध्ये मध्ये मला अगरबत्त्या लागतील लावायला. तुपाचा डब्बा देखील मी इथे ठेवून घेतलेला आहे. साजूक तूप आहे, गाईचं तूप आहे. इथे देवाजवळ मी दिवा, अगरबत्ती, फुलं वगैरे ते तर सकाळीच सगळं झालेलं आहे. इथे 108 टोपले बेलपत्र मी घेतलेले आहे, स्वच्छ धुवून. फुलं घेतलेली आहे, अगरबत्ती छान अशी लावून दिली आहे. इथे पंचामृत, गंगाजल, याच्यामध्ये भस्म आहे, कापूर आहे, कोहिरी, हे 3 कलश मी पाण्याचे भरवून घेतले. हे मी पिण्याचंच पाणी घेतलं आहे, जेणेकरून अभिषेक केल्यानंतर ते पाणी आम्ही प्रसाद म्हणून ग्रहणच करणार आहोत. आणि असंही देवाला अभिषेक करायला आपण प्यायचंच पाणी घेतलं पाहिजे. आणि हे गणपती बाप्पाच्या आंघोळीच्या स्नानाचं पाणी काढण्यासाठी पातेलं घेतलेलं आहे. तर मी आता पूजेला सुरुवात करत आहे. अशा पद्धतीने पूजेची तयारी केलेली आहे. तर डिटेल मी पूजा कशी करणार आहे काय ते काय मी शूट नाही करणार आहे. याआधी बऱ्याचदा केलं आहे. मला मन लावून पूजा करायची आहे. तर मी आता पूजा करून घेते आणि मग मधून तुमच्याशी थोड्याफार क्लिप मी नक्कीच शेअर करेल. चला, मी पूजेला सुरुवात करते. तर तुम्ही इथे बघू शकता, लाल कपड्यावरती गणपती बाप्पा म्हणून सुपारीची स्थापना केली आहे. आणि रुद्राभिषेक करण्याआधी मी शिवलिंगाला पंचामृतने छान असं स्नान घालून घेतलं. दही, दूध, तूप, साखर, मध सगळं एकत्र करून स्नान घातलं शिवलिंगाला. आणि याच्यानंतर मी रुद्राभिषेकला सुरुवात केली. तर हा स्टँड मी बनवलेला आहे, जो की माझा अभिषेक पात्र आहे असंच म्हणावं लागेल. आणि अशा पद्धतीने मी रुद्राध्यायाच्या ज्या पण सेवा असतात नित्यसेवा स्तोत्रामध्ये, त्या सर्व माझ्या इथे करून झाल्या. आणि हे जे पाणी आहे हे आम्ही ग्रहण करू. तर हे बघा, वरती मी शिवलिंगाची स्थापना केली, फुलं वगैरे वाहिली. थोडीफार फुलांच्या पाकळ्यांनी चौरंगावर डेकोरेशन केल्यानंतर मी 108 बेल मंत्र म्हणून तो देखील शिवलिंगावर वाहिला. परंतु तो शिवलिंगावरून पडूनच जातो नाही का, एवढा वरती 108 राहत नाही. तर मी ठेवताना देठ त्या बाजूला करून, ज्या शास्त्र
प्रमाणे वाहायला पाहिजे तसाच मी अर्पण केला आणि अशा पद्धतीने माझा इथे रुद्राभिषेक करून झाला. तर 6 ते 9 मी सेवा केल्यानंतर दुसऱ्या प्रहरमध्ये मी काही नाही केलं 9 ते 12, परंतु तिसरा प्रहर म्हणजे 12 ते 3 तेव्हा मी शिवलिंगावर गाईच्या तुपाने अभिषेक केला. त्यानंतर मी मधाने अभिषेक केला, त्यानंतर मी दह्याने अभिषेक केला आणि प्रत्येक वेळेस मी महादेवांचे वेगवेगळे मंत्र, त्यांचे 108 नाव किंवा मग ओम नमः शिवाय असे मंत्र म्हणून सेवा केली. तर मला खूप छान वाटलं आणि मी तुम्हाला सांगते की फर्स्ट टाईम मी इतक्या उशिरापर्यंत जागून ही सेवा केली. आणि प्रशांतजी झोपलेले होते. आता ते थकलेले असता बिचारे, ते जागू शकत नव्हते. त्यांनी दर्शन वगैरे केलं आणि नंतर ते जाऊन झोपले. ॲक्च्युली रुद्राभिषेक करून झाल्यानंतर मी चेंज देखील केलं होतं, परंतु परत मी नंतर विचार केला की चला आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण करू. तर मला खूप छान वाटलं. जवळजवळ रात्रीचे 2 वाजेपर्यंत मी ही सगळी सेवा करत होते. आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता 1 वाजून गेलेला आहे. जसं मी म्हटलं 2 वाजेपर्यंत मी सेवा केली.